सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीकरता 28 डिसेंबरला बीडमध्ये सर्वपक्षीय संघटना आणि सर्व समाज बांधवांचा मोर्चा निघतोय। या मोर्चामध्ये अंजली दमानिया सुद्धा सहभागी होणार आहेत। अंजली दमानिया कोण हे माहित नाही, मात्र मी मोर्चात सहभागी होणार असं खासदार बजरंग सोनावणे म्हणतात। या मोर्चामध्ये सर्व जात समुदायातील सर्व राजकीय संघटनेतील न्यायप्रिय लोक सहभागी होतील आणि हा मोर्चा जो आहे तो न्यायिक आहे। त्याला कुठल्याही जातीय किंवा कुठल्याही राजकीय दृष्टिकोनातून बघणं अत्यंत चुकीचं आहे। संतोष देशमुख यांची जी हत्या आहे ती अत्यंत निर्घणपणे झालेली आहे। कुठल्याही मानव आणि कुठल्याही समतेच्या पायीक असलेल्या माणसाला त्या हत्येचा कारनामा आणि हत्येची घटना जेव्हा ऐकली जाते तेव्हा प्रत्येकाचा संताप हा अनावर होतो। हा मोर्चा त्या संतापाचं प्रतीक असणार। न्यायप्रिय लोक जे आहेत ते सहभागी होतील। दमानिया आजपर्यंत कोणाच्या इंटेन्शनमध्ये करतात का करतात मला याच्यावर भाष्य करायचं नाही। मुळात ते येत असतील आणि न्यायाच्या मागणीसाठी येत असतील तर त्यांचं स्वागत आहे। संतोष अण्णा देशमुख यांच्या खून खटल्यामध्ये या ठिकाणी सर्व बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या अतिशय तीव्र भावना आहे। या भावनेचा उद्रेक म्हणून त्या ठिकाणी अतिशय जबरदस्त पद्धतीनं 28 तारखेला मोर्चा होणार आहे। या मोर्चामध्ये खासदार असतील, बीड जिल्ह्यातले सर्वपक्षीय आमदार असतील, मनोज जरांगे पाटील असतील, ग्रामपंचायत सदस्यापर्यंत, सोसायटीचा चेअरमनपासून ते सोसायटीचे सर्व सदस्यापर्यंत प्रत्येक लहान लहान घटकातले माणसं त्या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत। एवढा क्रूर आणि एवढा निग्रह खून जो झाला आहे ना, ही सगळं संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येकात ज्याला भावना येतात त्या प्रत्येकाच्या भावना अतिशय हेलावलेल्या आहेत। त्याच्यामुळे अंजली दमानिया असतील, आणखीन असंख्य लोक आहे साहेब ज्यांना आता कळणार आहे ते प्रत्येकजण या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।